पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपो समोरील मोकळ्या मैदानात अज्ञात कारणावरून 24 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला होता. हत्या करून मारेकरी पसार झाले होते. दरम्यान पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तिघा आरोपींना खेड तालुक्यातील नारायणगाव बस स्टँड समोरून ताब्यात घेतलाय. शुभम अशोक बाविस्कर, विजय उमेश फडतरे आणि रिक्षा चालक प्रशांत सुधाकर कांबळे अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमोल पवार असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना सोमवार दिनांक 1 ते 1:30च्या सुमारास दुपारी उघडकीस आली होती. या प्रकरणी तरुणाच्या वडिलांनी MIDC भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. मोशी परिसरात आरोपींनी अमोल पवारचं अपहरण करत त्याला रिक्षात टाकून मोशी येथे घेऊन गेले. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपी खेडच्या दिशेने पसार झाले. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करत शोध घेतला. एक ठिकाणी संशयित रिक्षा दिसून आली आणि रिक्षा चालकाला ताब्यात घेतला. रिक्षा चालकाने आपल्या अन्य 2 साथीदारांसोबत मिळून हत्या केल्याचं कबूल केलं. पोलिसांनी इतर 2 आरोपींना देखील अटक केली.